मंडळी, दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना या योजनेच्या अंमलबजावणी संबंधित एक शासन निर्णय आलेला आहे। अंमलबजावणी या योजनांची कशा पद्धतीने होणार आहे, संपूर्ण शासन निर्णय काय आहे, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी तुमचा योजना दूत। तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल। मंडळी, हा जो शासन निर्णय आहे तो 4 मे 2026 आलेला आहे। तुम्ही बघू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 24/2/2026 रोजी जो काही शासन निर्णय आला होता त्याच्यानुसार दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ह्या सगळ्या योजना हस्तांतरित केलेल्या होत्या आणि त्या अनुसरून शासन निर्णय दिनांक 23/3/2026 अन्वये जो दिव्यांग सक्षमीकरण विभाग आहे त्या विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात, आता ह्या 2-4 योजना सांगितल्या, त्या सर्व योजना हस्तांतरित केलेल्या आहेत। आता या योजना ज्या पहिल्यापासून चालत होत्या त्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडेच होत्या आणि पुन्हा त्याच विभागाकडे ह्या योजना हस्तांतरित केलेल्या आहेत। आता या योजना आहेत त्या जिल्हास्तरीय पातळीवरती जिल्हाधिकारी आणि तालुका पातळीवरती तहसीलदार ह्या योजनेचे विशेष सहाय्य देणार आहेत, म्हणजे यांच्यामार्फतच या योजना राबवल्या जाणार आहेत। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांची UDID कार्ड पोर्टलवरती नोंदणी किंवा अद्ययावत करण्याची जे काय कार्यवाही आहे ते तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडेच राहणार आहे। आणि हा जो शासन निर्णय आहे तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना असू द्या किंवा श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असू द्या किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना असू द्या किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना असू द्या, या सर्व योजनांचे जे काय अपडेट असणार आहेत ते पुन्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग नाही तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फतच यांचे अपडेट मिळणार आहेत। त्याच्यामुळे या संबंधित जे पण अपडेट भविष्यात येतील ते सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती भेटतील। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असल्याकारणाने व्हिडिओ शेअर करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हाईप येतं। आठवड्यातून 3 वेळा तुम्ही नक्कीच हाईप करू शकता एका क्रिएटरला। सो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा।